धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा अपघात घडला त्यावेळी मोटारीला नोंदणी क्रमांक नव्हता। याबाबत आरटीओ मध्ये विचारणा केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे। ही मोटार बेंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती। तिथल्या वितरकानं या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून ती पुण्यामध्ये पाठवली होती। ही कार पुण्यात आल्यानंतर मार्च महिन्यात नोंदणीसाठी ती पुण्यातल्या आरटीओ मध्ये नेण्यात आली। तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली। त्यावेळी तिची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र तिचा कर आणि इतर शुल्क भरून ही नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही। त्यामुळे ही कार विना नोंदणीच रस्त्यावरती धावत होती हे उघडकीस आलंय। तर पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालवरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर विशाल अग्रवाल फरार होता। यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली आणि अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला ताब्यात घेतलं। विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यामध्ये आणलं जाईल आणि विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेवरची कारवाई केल्यानंतर न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि न्यायालय काय निकाल सुनावणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, कल्याणी नगरमध्ये हा अपघात झाला, ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार होता आणि त्यानंतरचे आजपर्यंतचे काय काय अपडेट्स आहेत? हा अपघात झाला परवा पहाटे 3:15 दरम्यान। त्यानंतर तिथं स्पॉटवरतीच स्थानिक लोकांनी संतप्त होऊन त्या आरोपीला, अल्पवयीन आरोपीला तिथंच मारहाणही केली। नंतर त्या आरोपीचे वडील त्याला तिथं येरवडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। तिथं त्याची बर्दास्त ठेवली गेली। त्याला हलके एकदम छोटी कलम लावून लगेच त्याला जामीनही मिळाला 15 दिवसात। विशेष म्हणजे कोर्टाने काही आश्चर्यकारक शिक्षा दिली, म्हणजे जामिनावर तर सोडलं त्याला खरं तर रिमांड होममध्ये पाठवणं अपेक्षित होतं, पण त्यावेळी त्याला कुठं निबंधली, कुठं वाहतुकीचं नियमन कर अशा प्रकारे प्रबोधनपर शिक्षा दिल्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संताप उसळून आला। कारण एवढे मोठे एका आलिशान कारनं उडवलं ज्याची कुठेही नोंदणी नाही आणि हा दारू पितो, पबमध्ये बसून तिथून गाडी चालवतो, ड्रायव्हरला बाजूच्या सीटवर बसवतो हौसेपोटी आणि एकदम वेगात 200 स्पीडने गाडी नेऊन 2 जणांना उडवतो, जागी बळी घेतो। मग याला अटक का नाही? लगेच अटक झाली तर लगेच जामिनावर का? याच्यावरनं राग व्यक्त झाल्यानंतर अखेर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आणि त्याच्यावर 304 कलम लावलं आणि तो अडल्ट आहे, अडल्ट म्हणून ट्रीट करावं। कारण त्याचं वय आहे ऑन रेकॉर्ड 17 वर्ष 8 महिने, फक्त 4 महिने बाकी त्याला 18 वर्ष व्हायला। म्हणून पुणे पोलिसांनी विनंती केली, पण कोर्टाने तो अर्ज फेटाळला। म्हणून आता वरच्या कोर्टात पुणे पोलीस जाणार आहेत आणि त्याला अडल्ट म्हणून ट्रीट करावं अशी विनंती कोर्टाकडे पुणे पोलिसांनी केली। आणि मीनव्हाईल मुलाचे वडील जे आहेत बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावरही ज्युव्हेनाइल ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला। हे गुन्हा दाखल होण्याची माहिती मिळताच ते फरार झाले, पण पुणे पोलिसांनी पुन्हा रात्रीतनं त्यांना संभाजीनगरमधनं डिटेन केलेले आज कोर्टासमोर हजर करते। थोडक्यात सुरुवातीला जे काही त्रुटी राहिल्या होत्या, चुका, हलगर्जीपणा झाला पोलिसांकडनं, ते आता रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस आयुक्त स्वतः लक्ष घालतात या सगळ्या केसमध्ये आणि होता येईल तेवढं जास्तीत जास्त त्याला कठोर कर्म लावावीत यासाठी ते प्रयत्नशील आहेत, तशी लावलीत किंवा फक्त आता कोर्टाने तसं साथ देणं अपेक्षित आहे असं पुणे पोलिसांची अपेक्षा आहे। कारण ज्युव्हेनाइल आहे आरोपी, अंडर एज आहे, म्हणून जर पुणे कोर्टाने साथ दिली तर निश्चितच आम्ही आरोपीला शिक्षा करू शकू असं एकूण पोलीस आयुक्तांची भूमिका आहे। बरं चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी। तर पुण्यातील कल्याणी नगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी असलेल्या बिल्डर पुत्राला काही तासातच जामीन मिळाला होता आणि त्यामुळेच पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। ज्या आरोपीला अल्पवयीन म्हणून जामीन मिळाला तो आरोपी अपघातापूर्वी पबमध्ये बसून दारू पीत बसल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। कोझी पबमध्ये बसून दारू पिणाऱ्या या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। तर या अल्पवयीन मुलानं आपल्या वडिलांनीच पार्टीसाठी परवानगी दिल्याचं म्हटलंय आणि कार चालवण्याचं रितसर प्रशिक्षण घेतलेलं नाही, वाहन चालवण्याचा परवाना नाही, तरी देखील वडिलांनीच त्याच्या मालकीची ग्रे कलरची पोर्शे कार आपल्याला दिली आणि मित्रांचा हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली। मी दारू पितो हे वडिलांना माहिती असं देखील पोलीस चौकशीत या आरोपीनं पोलिसांना सांगितलं। दरम्यान या प्रकरणी त्याचे वडील ब्रह्मा ग्रुपचे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझेचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झालाय। आज
हायर कोर्ट में अपील करने की है हमने, और हमें विश्वास है कि हमें फेवरेबल ऑर्डर मिलेगा। कहने का मतलब ये है कि जो जुवेनाइल जस्टिस एक्ट में ये जो सेक्शन 2 और सेक्शन 15 का प्रावधान है, इसको यूज करने के लिए हम पूरे पॉसिबल लीगल रेमेडीज को एक्सप्लोर कर रहे हैं और उसको हम यूज करेंगे। सेकेंडली, कल ही हमने उसके फादर, एक्यूज्ड के फादर को सेक्शन 75 जुवेनाइल जस्टिस एक्ट के तहत उसके विरुद्ध कार्रवाई की, जिसमें उसने एक माइनर को फैसिलिटेट किया इस क्राइम के लिए। उसने उसको गाड़ी प्रोवाइड की, उसने उसको पार्टी में जाने के लिए फैसिलिटेट किया, उसको वहां दारू पीने के लिए उसको पैसे और बाकी सुविधा प्रोवाइड किए। इसके लिए उससे सेक्शन 75 के अंतर्गत कार्रवाई की, और साथ साथ जो पब ओनर्स और मालिक है जिन्होंने माइनर को, अंडर एज को अल्कोहल सर्व करवाया, उनके विरुद्ध हमने सेक्शन 77 जुवेनाइल जस्टिस एक्ट के तहत कल कार्रवाई। तर याच पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पोलिसांपाठोपाठ पब विरोधात आता महानगरपालिकेनं सुद्धा ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे। पब्स, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या तपासणी करण्याचे आदेश दिलेत। तसेच यापुढे पब आणि हॉटेल्सला अनधिकृत बांधकाम प्रकरणात बजावण्यात आलेल्या नोटिशीवरती काय कारवाई करण्यात आली याचा अहवाल दर महिन्याला स्थायी समितीसमोर ठेवावा लागणार आहे। बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाला आदेश दिले गेलेत। महापालिकेनं जानेवारी 2023 मध्ये शहरातील अनधिकृत बांधकामं असलेल्या पब आणि बांधकामांना नोटिसा बजावल्या होत्या आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती। मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानं महानगरपालिकेनंच 2 वेळा कारवाई केली आणि त्यानंतर आता पालिका पुन्हा एकदा पब विरोधात आक्रमक झाली आहे।